साथींनो, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, उलगुलान गुल जोहार, जय संविधान आणि जिंदाबाद. आज सर्व गेल्या 3-4 दिवसामध्ये ज्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात त्यांनी आपण अस्वस्थ झालो आहोत. आपल्याला माहिती आहे मणिपूर मधल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर आपण सगळे अस्वस्थ होतो, पण आपलं सरकार जे केंद्र सरकार आहे, साधे प्रधानमंत्री गृहमंत्री पण तिथे पोहोचले नाही. रस्त्यावर भर दिवसा बलात्कार झाला. बिल्किस बानो वर ज्यांनी बलात्कार केला त्या बलात्काऱ्यांना ते ब्राह्मण जातीचे आहेत म्हणून त्यांना, किंवा ते वरच्या जातीचे आहेत आणि ते बलात्कार करू शकत नाही म्हणून त्यांना सोडून देण्याची पण घटना घडली होती आणि मग पुन्हा कोर्टाचे आदेश आले आणि मग त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. बलात्कार हा प्रश्न स्त्रियांच्या संदर्भातल्या बलात्काराच्या संदर्भात कुठलीही गोष्ट बोलायची असेल तर या देशातल्या पितृसत्ता, पुरुषसत्ता याच्याबद्दल आपण कायम बोलतो. पण मुळामध्ये प्रश्न असा आहे की या देशामध्ये बलात्कार या गोष्टीला हिंदू धर्मामध्ये मान्यता देण्यात आली आणि त्याच्यामुळे मंदिरामध्ये असेल किंवा मंदिराच्या आसपास असेल किंवा पुजाऱ्यांनी किंवा ब्राह्मणांनी किंवा उच्चवर्णीयांनी केलेले बलात्कार आहेत, त्या बलात्काराच्या संदर्भामध्ये अगदी आज संविधानाच्या आधारावर स्थापित झालेल्या अगदी सर्व न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आज जी ब्राह्मणवादी धारणा आहे, जी मनुस्मृतीवादी धारणा आहे, त्याच्यातून अशा अनेक बलात्काऱ्यांना सोडून देण्यात आलंय केवळ ते उच्च जातीचे आहेत म्हणून. आणि ते उच्च जातीच्या असणाऱ्यांनी ज्यांनी त्या स्त्रीवर बलात्कार केला असेल त्यांना ती सूट देण्यात आली आहे. कारण तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला भवरी देवीच्या बलात्काराची घटना घडली राजस्थानमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये, राजस्थान उच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदा केस गेली, सर्वोच्च न्यायालयात केस गेली, त्या राजस्थान उच्च न्यायालयामध्ये सर्व जेवढे आरोपी होते त्यांना निर्दोष सोडण्यात आलं होतं आणि त्याचा निकाल जेव्हा देण्यात आला होता त्या निकालात लिहिलं होतं की हे जे उच्चवर्णीय आहेत, राजपूत असतील, ठाकूर असतील, ब्राह्मण असतील, हे बलात्कार करतच नाहीत, म्हणजे करू शकत नाही. तर ते जे काही करतात आहे ती जी कृती आहे ती कृती ही धर्मसंमत आहे. म्हणजे त्या स्त्रीवर केलेली जबरदस्ती सुद्धा धर्मसंमत आहे. त्याच्यामुळे त्याला बलात्कार म्हटला जात नाही. इतका घाणेरडा, इतका भयंकर, इतका अमानुष आणि इतका अमानवी आणि मानवतेला कलंक लावणारे निर्णय आपल्या देशात झालेले आहेत. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर आता परवा घडलेली जी घटना आहे ती घडलेली घटना असताना आता आपल्या समकालीन तरुण मुलांना वाटतंय की मंदिरामध्ये असं सगळं घडलं, ह्या पुजाऱ्यांनी बलात्कार केला. अगदी स्वाभाविक आहे की आपण सर्वांनी अस्वस्थ होणं आणि अशा पद्धतीने त्याच्यावर संपूर्णतः सगळ्यांनी दखल घेऊन ताबडतोब ऍक्शन घेण्यासाठी बाहेर येणं हे गरजेचं आहे. पण ते गरजेचं असताना या बलात्काराच्या आरोपींना सोडण्याचं जे षडयंत्र आहे आणि मंदिरामध्ये जेव्हा असे बलात्कार घडतात किंवा मंदिरामध्ये बलात्कार करण्यासाठीचं जे संपूर्ण वातावरण तयार केलं जातं, एकीकडे हा धर्म किती दांभिक आहे, एकीकडे तो स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारतो, शूद्र अतिशूद्रांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारतो, पण कुठल्याही जातीची, खालच्या जातीची बाई आली आहे आणि तिच्यावर आपण बलात्कार केलाय तर तो मात्र धर्मसंमत आहे असं म्हटलं जातं आणि तो मंदिरात केला तर तो पवित्र मानला जातो. ही जी सगळी पाखंडी आणि ढोंगी समाज रचना आहे, ही समाज रचना मनुस्मृतीच्या आधारे, ब्राह्मणवादी पितृसत्तेच्या आधारे आपल्याकडे रचली गेलेली आहे आणि म्हणून त्याचा पहिले निषेध करणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला एका आदिवासी स्त्रीवर भर रस्त्यामध्ये बलात्कार होतो, एक संपूर्ण राज्य मणिपूर राज्यामध्ये हे घडतं, तेव्हा त्या राज्यामध्ये ताबडतोब प्रधानमंत्र्यांनी जाणं अपेक्षित आहे. त्यावेळेला तो बलात्कारच झाला नाही अशा पद्धतीने डोळ्यावर, म्हणजे आपण म्हणतो एकीकडे की न्यायदेवता आंधळी आहे, पण या देशामधले प्रधानमंत्री, गृहमंत्री सुद्धा आंधळे या शब्दाचा पण आपण अपमान करतोय. खरं तर आंधळा माणूस पण डोळस असू शकतो, पण ज्यांना अजिबात दृष्टी नाही, दृष्टिकोन नाही, स्त्रियांच्या बद्दलचा आदर नाही, सन्मान नाही, अशा एका राष्ट्रामध्ये आपण जगतो आहोत, अशा राज्यामध्ये जगतो आहोत आणि अशा राज्यामध्ये जगत असताना अशा निर्घृण आणि अतिशय भयानक अशा नृशंस ज्याला म्हणू अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात आहेत त्याच्याने आपल्याला व्यथित व्हायला होतं. आज प्रत्येक वेळेला वाटतं की स्त्री असुरक्षितच आहे. म्हणजे आज जर विचार केला की बलात्काराच्या संदर्भामध्ये जे प्रश्न उपस्थित केले जातात
की बलात्कार का नाही करणार? या बायका जाऊन म्हणजे ह्या बायका पोशाखच असे घालतात. एकाने लिहिलं, की बलात्कार का नाही करणार? बायकांना देव पूजायचे असतात म्हणून ते मंदिरात गेल्या. एकीकडे देव पूजणारी बाई ही सात्विक मानली जाते. देवाला मंदिराला गेली म्हणून घर निर्धास्त असतं, मंदिरात गेले. म्हणजे मंदिर किंवा शाळा किंवा विद्यापीठ किंवा न्यायालय अशा प्रकारच्या ज्या जागा आहेत, सार्वजनिक प्रशासनाच्या जागा, आपण संसद, या सर्व ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे असं मानलं जातं. संसदेमध्ये जास्त बोलणाऱ्या स्त्रीला ताबडतोब तिथून बाहेर काढण्यात येतं आणि तिला वर्ज्य केलं जातं आणि तिला पुन्हा निवडणुकांमध्ये लढून जिंकून जेव्हा ती परत येते, तेव्हा सुद्धा तिला सांगावं लागतं, की ह्या सगळ्या अतिशय कठोर आणि घाणेरड्या वागण्यामुळे, पुरुषवादी आणि पितृसत्ताक वागण्यामुळे सर्व स्त्रियांना कशा पद्धतीने पूर्णपणे बहिष्कृत करण्यात आलेलं आहे, हे पाहावं लागतं. आपल्याला लक्षात असेल, की आत्ताच संसदेमध्ये जेव्हा महुआ मोइत्रा बोलली किंवा जेव्हा आपल्याला दिसतं, की संसदेच्या पहिल्या म्हणजे अधिवेशनाच्या या पहिल्या याच्यामध्ये खासदार म्हणून इथून जेव्हा वर्षा गायकवाड जातात आणि तेव्हा त्यांनी लक्ष वेधलं, की मणिपूरच्या घटनेमध्ये सरकार कसं मौन ठेवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा घरातून बेपत्ता झालेल्या महिलेला 17 किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह सापडला, त्या आणि कुणालाही न ठिकता ती न सांगता ती त्या निर्मनुष्य जागेवर कशी पोहोचली वगैरे अशा प्रकारची बातमी दिली जाते. प्रश्न असा आहे, की ती घरातून निघाली, ती बाहेर पडली. ती बाहेर पडल्यानंतर ती मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरातले 3 पुजारी, तिघही जण ब्राह्मण पुरोहित आहेत, पुजारी आहेत. हे आपल्या लक्षात येईल, त्यांच्या आडनावावरून पण लक्षात येईल. संतोष कुमार मिश्रा, श्यामसुंदर शर्मा आणि राजकुमार पांडे अशी ही आरोपींची नावं आहेत. त्याच्यामध्ये 62 वर्षाचे ते शर्मा, मिश्रा आहेत 45 आणि राजकुमार पांडे आहेत 54 वर्षाचे. आणि त्याच्यामधल्या एकाने गुन्ह्याची कबुली दिली पण आहे. पण तिला त्यांनी 2 दिवस तिचा पत्ता लागला नाही. बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं. एका मुलीनी Facebookवर परवा पत्र लिहिलं. ते पत्र वाचल्यानंतर मी खूप अस्वस्थ झाले. त्या मुलीनी लिहिलं, की बलात्कार झाल्यावर ती मेल्यामुळे ही घटना उघडकीला आली. जर ती बाई मेली नसती, तर तिला जिवंतपणी मारलं जाईल इतकं इतकं सर्वांनी तिला सुनावलं असतं. तिला घरामध्ये घेतलं गेलं नसतं. कुटुंबामध्ये तिच्यावर बलात्कार झाला म्हणून घरात घेतलं गेलं नसतंच. पण तिची अब्रू न्यायालयामध्येही चव्हाट्यावर आणली गेली असती. वकिलांनी पण तिला प्रश्न विचारला असता, की "कुठे हात लावला बाई? कुठे काय झालं बाई?" म्हणजे ज्या जे आपल्या इच्छेविरुद्ध आपल्यावर जबरदस्ती करत इतक्या भयानक आणि बिभत्स पद्धतीने बलात्कार करणारे आरोपी आहेत, त्या आरोपींना मात्र संपूर्ण समाज कधीही विचारत नाही, की तू असा का वागलास? पण त्या बाईला मात्र समोर जावं लागतं. तुम्हाला मी सांगते, पुढच्या वर्षी स्त्रियांच्या आंदोलनाला म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीला 50 वर्ष पूर्ण होणार आहे. अर्धशतक या देशामध्ये स्त्रियांच्या चळवळीला झालं. त्यावेळेला या देशातली स्त्रियांची चळवळ ही पहिल्यांदा उभी राहिली. ती मथुरा बलात्कार प्रकरणाच्या विरोधामध्ये, मथुरेवर झालेल्या बलात्काराच्या विरोधामध्ये सर्व स्त्रिया संघटित आल्या. त्यावेळेला मोबाईल नव्हते. त्यावेळेला फोन सुद्धा घरोघर नव्हते. त्यावेळेला जे काही होतं ते रेल्वेमधून प्रवास करा, बसनी प्रवास करा. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या यंत्रणा यंत्रणा ज्या होत्या त्या प्रवासाच्या यंत्रणा होत्या आणि जे फोन होते ते फोन आपले साधे फोन होते, की आपल्याला ताबडतोब सगळीकडे फोन लावता येत नव्हते आणि टेलिग्राम केले तरच लोकांना माहिती कळत होती. वर्तमानपत्र हे खूप मोठं माध्यम होतं आपल्यापर्यंत बातम्या पोहोचवणारं. मथुरेवर बलात्कार झाल्यानंतरच्या 2 वर्षांनी, 3 वर्षांनी ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्यानंतर म्हणजे आधी नागपूर हायकोर्टात आणि मग सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर याचा खूप मोठा गाजावाजा झाला. कारण मथुरा ही एक आदिवासी स्त्री होती आणि तिच्यावर पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये बलात्कार केला होता. गाजावाजा होण्यासाठी सुद्धा जे लागतं म्हणजे तिच्याजवळ जात नव्हती, तिच्याजवळ वरती कुठल्या लोकांशी ओळखी नव्हती. पण तिने तिच्यामध्ये लढण्याची हिंमत होती. या आदिवासी मुलगी ही मायनर होती, पण आदिवासींमध्ये पण बालविवाह होत असल्यामुळे तिचं लग्न झालं होतं आणि ती तक्रार करायला आपला नवरा नीट वागत नाही म्हणून एवढीशी साधी तक्रार करायला ती गेली, तर नवऱ्याच्या समोरच तिच्यावर पोलिसांनी बलात्कार केला. सत्ता जी असते ती सत्ता नेहमी कमजोर माणसावर बलात्कार करते आणि ते कमजोर माणूस उठू नये म्हणून संपूर्णतः तिची नाकेबंदी केली जाते. इथेही पोलिसांना वाटलं, की ही काही पुढे जाणार नाही, पण तिचा नवरा पण तिच्या बाजूने उभा राहिला आणि तिचं घर तिच्या बाजूने उभं राहिलं आणि मथुरेने ही जी लढाई आहे, ती नागपूर हायकोर्टात पण लढली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत मग स्त्रियांच्या चळवळीने ही केस पुढे नेली. नागपुरात डॉक्टर सीमा साखरे यांनी मथुरेची केस
आणि त्याचे संपूर्ण कागदपत्र तयार केलेत आणि मथुरेला पाठिंबा मिळावा म्हणून जंग पछाडलं. तेव्हा तुमच्या लक्षात असं येईल की त्या काळात म्हणजे नंतर ज्या जज झाल्या होत्या त्या वसुधा धागंबार त्यावेळेला वकील होत्या. वसुधा धागंबार, उपेंद्र बक्षी, सीमा साखरे अशा सगळ्यांचं एक पॅनल बसलं आणि यांनी संपूर्ण देशामध्ये मथुरेला न्याय मिळावा. एका आदिवासी स्त्रीवर बलात्कार करण्यात आला आणि तोही पोलीस कोठडीत करण्यात आला आणि मथुरेचे आरोपी निर्दोष सोडण्यात आलेले आहेत. हे आरोपी यांना सजा व्हावी अशा पद्धतीची एक मोठी मोहीम पूर्ण देशभर उठली आणि त्या देशभर उठलेल्या मोहिमेमध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं की बलात्कार हा प्रश्न नेहमीच संपूर्णतः डोळेझाक करून त्या आरोपींना सोडून देण्यात येतं आणि बलात्कार हा मुद्दाच नाही असं मानलं जातं. स्त्रियांच्या चळवळीची सुरुवात ही बलात्कार विरोधी संघटना स्थापन होणं, बलात्कार विरोधी आंदोलन होणं याच्यातून सुरुवात झाली. पर्सनल इज पॉलिटिकल हा नारा सुद्धा तिथून निघाला की आमच्या शरीरावर होणारा अन्याय, आमच्या शरीरावर होणारा हिंसाचार याच्या विरोधामध्ये आम्ही बोललं पाहिजे आणि आम्ही बोललं तर ती गोष्ट फक्त कुटुंबात ठेवायची, बलात्कारासारख्या गोष्टीवर, छेडखानीसारख्या गोष्टीवर बोलायचं नाही. अशा पद्धतीचं एक संपूर्ण वातावरण या देशामध्ये कायम चालत आलं होतं. त्याला धर्मानी पाठिंबा दिलेला होता आणि हे जे हिंदू धर्मशास्त्र आहे, ते हिंदू धर्मशास्त्र मनुस्मृती आणि ह्या सगळ्यामध्ये वरच्या जातीतले असतील किंवा घरामध्ये स्त्रीपेक्षा वरती म्हणजे पती आणि पत्नी असं नातं असेल, भाऊ आणि बहीण नातं असेल, त्याच्यामध्ये बहीण, पत्नी, मुलगी हे सगळे दुय्यम आणि तिच्यापेक्षा मोठा असलेला जो असेल तो पुरुष हा इव्हन तिच्यापेक्षा लहान असलेला पुरुष सुद्धा पुरुष असल्यामुळे तो बलात्कार करण्याची त्याला मुभा आहे असं मानलं जात होतं. हे धर्मसंमत होतं. हे मनुस्मृतीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे न स्त्री स्वातंत्र्य मरहती याच्यामध्ये स्वातंत्र्याचा अर्थ फक्त शिक्षण, रोजगार, बाहेर जाणं असं नाही, तर तिला पूर्ण तिचे पंख छाटता येतील अशा पद्धतीचं तिला परतंत्र करून सोडणं, तिला परावलंबी करून सोडणं आणि परावलंबी आणि परतंत्र करण्यासाठी प्रत्येक वेळेला तिचं शरीर आणि तिच्या शरीरावरचा आपला हक्क हा अशा पद्धतीने अबाधित ठेवणं आणि ती जर बाहेर गेली तर तुझ्यावर बलात्कार होईल. म्हणजे आम्ही स्त्रियांच्या चळवळीमध्ये सुरुवातीला जेव्हा आलो आणि अनुभव वाटायला लागलो तेव्हा आम्ही म्हटलं की बाहेर जेव्हा 7 वाजेनंतर स्त्री निघते रात्री आणि तेव्हा आई वडील म्हणतात लवकर घरी ये, मुलीला सांगतात, त्यावेळेला त्यांना भीती कशाची वाटत असते? कुत्र्याची वाटते, वाघाची वाटते, सापाची वाटते, बिबट्याची वाटते? तर सर्वांचं उत्तर एकच होतं, पुरुषाची वाटते. आणि तो पुरुष कोणाचा तरी बाप असतो, तो पुरुष कोणाचा तरी भाऊ असतो, तो पुरुष कोणाचा तरी मुलगा असतो, तो काका मामा असतो. पण त्या सर्व ठिकाणी तो फक्त पुरुषच असतो हे मात्र आपल्याकडे लक्षात घेतलं नाही. स्त्रियांचे रोल ठरवताना मात्र तू आई आहेस, तुझ्यामध्ये मातृत्व असलं पाहिजे, तू बहीण आहे म्हणजे तुझ्यामध्ये दातृत्व असलं पाहिजे, तू आजी आहेस म्हणजे मग तू सगळ्यांवर खूपच माया पाखर केली पाहिजे, तू मुलगी आहेस म्हणजे तू संपूर्ण घराला चालवलं पाहिजेस, तू सून आहेस म्हणजे सर्वांचं तू ऐकलं पाहिजे. अशा पद्धतीने सर्व नियमावली ठरवली आहे. पण पुरुषांसाठी मात्र अशी कुठलीही नियमावली नाही की तू पुरुष आहेस तर उत्तम पुरुषाची लक्षणं ही आहेत बाबा की तू कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये. तू पत्नीशी वागताना सुद्धा संयमाने वागला पाहिजेस आणि तिला सन्मानाने वागला पाहिजेस. तिच्याही इच्छेला मान दिला पाहिजे. तिच्या इच्छेविरुद्ध असणारी प्रत्येक गोष्ट ही बलात्कार आहे. या देशामध्ये लहानपणीच लग्न, 12व्या वर्षी, 13व्या वर्षी लग्न, 11व्या वर्षी लग्न, बालविवाह म्हणजे मायनर मुली, ज्या मुली नुकत्याच वयात आल्यात किंवा वयात सुद्धा न आलेल्या मुलींचं लग्न पाळण्यात सुद्धा लग्न करून टाकणं आणि म्हणजे तिच्यावर त्या घरातल्या पुरुषाची सत्ता प्रस्थापित करणं आणि जेव्हा तो तिचा नवरा होतो त्यावेळेला ती कितीही लहान असेल तरी 14व्या वर्षी येणारं मातृत्व सुद्धा हे तिची सहमती जरी असेल, त्याचं लग्न करून दिलं असेल तरी सुद्धा बलात्कार आहे कायद्यानुसार. आणि म्हणून आपल्याला फुलेंपासून आंबेडकरांपर्यंत आपण जेव्हा जातो तेव्हा फुलेवादी विचार, आंबेडकरवादी विचार, पेरियारवादी विचार, शाहूंचे विचार, हे विचार आपल्याला कायम आपल्या डोळ्यात अंजन घालतं. कारण फुले म्हणतात की त्यांनी अशा पद्धतीचा एक संपूर्ण आश्रम काढला होता की जिथे ज्या पीडित बायका होत्या, ज्यांच्यावर बलात्कार झाला होता, जेव्हा ब्राह्मण विधवा स्त्रियांवर त्यांच्याच घरातले पुरुष बलात्कार करत होते आणि त्यांना दिवस राहत होते, त्यावेळेला अशा मुली तिथे बाळंतीण होत होत्या. त्यांची मुलं सुरक्षित ठेवली जात होती आणि त्या मुलींना आधार देणारं हे जे आधारगृह होतं, हे जे बालहत्या प्रतिबंध गृह होतं, ते बालहत्या प्रतिबंध गृह नकळतपणे लोकांच्या नकळत पण हे जाणीवपूर्वक आणि नेणीवपूर्वक महात्मा फुलेंनी केलं होतं. ते म्हणजे या स्त्रियांच्याही हत्या बंद करणं. या गरोदर राहिलेल्या स्त्रिया ज्या विधवा आहेत त्या स्त्रियांवर बलात्कार केला तर कुटुंबामध्ये सहमती होती.
कारण तिला आता कोणी वालीच उरलेला नाही, तिला नवरा नाहीये. मग ती आता माहेरी पण नाही जाऊ शकत. आणि माहेरी गेली तरी सुद्धा माहेरचे लोक सुद्धा कोणी असेल, आतेभाऊ असेल, अगदी सख्या भावानी सुद्धा बलात्कार केल्याच्या आणि तिच्याशी संबंध ठेवल्याच्या आपल्या देशामध्ये बापानी मुलीवर बलात्कार केल्याच्या, 7 वर्षाच्या मुलीवर, 3 वर्षाच्या मुलीवर बापानी बलात्कार केल्याच्या घटना घडतात. इतक्या भयंकर घटना घडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आज आपण कितीही अस्वस्थ असलो तरी न्यायालयामध्ये जेव्हा आपण दाद मागायला जातो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा प्रश्न फक्त स्त्रियांचा प्रश्न म्हणून बघितला जातो. आता पण हा प्रश्न महिलेचा प्रश्न म्हणून बघितला गेला. आणि मला मला बोलवलं गेलं याच्याबद्दल मला खूप आनंद आहे की मला राहुलनी हे बोलायला सांगितलं. पण मला असं वाटतं की ज्या दिवशी पुरुष पुढाकार घेऊन बोलायला लागतील की अशा पद्धतीने बलात्कार आम्ही सहनच करणार नाही, कोणी असेल, आम्ही स्वतः सुद्धा पुरुष म्हणून आम्हाला लाजिरवाणं वाटतं की आम्ही या देशात राहतो, आम्ही या देशाचे नागरिक आहोत. हा बलात्काराचा प्रश्न हा आमचा पण प्रश्न आहे. मणिपूर मधली पूर्ण जनता, ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष सगळे एकत्र येऊन त्या बलात्काराचा निषेध केला, किंवा भारतामधल्या ज्या ज्या पुरुषांनी त्या बलात्काराच्या घटनेचा निषेध केला, त्या सर्व पुरुषांनी संपूर्णतः अशा पद्धतीने एका पितृसत्तेचा, एका धर्मसत्तेचा निषेध केला. एक सत्ता जी संपूर्णतः आपल्या स्वतःचा अधिकार दाखवण्यासाठी, आपण सत्ताधीश आहोत म्हणून दाखवण्यासाठी कुठल्याही स्त्रीवर कधीही छेडखानी करणं, तिचा विनयभंग करणं, तिला मारहाण करणं आणि तिच्यावर बलात्कार करणं, अशा सगळ्या गोष्टी सहजपणे कसं करू शकतो. म्हणजे अगदी नवरा बायकोचा प्रश्न असेल तर बायकोनी जर नवऱ्याला मारलं तर मोठी बातमी होईल. पण नवऱ्याने बायकोला मारलं तर बातमी होत नाही. याचं कारण असं आहे की हे धर्मसंमत आहे. हे सर्व धर्मांमध्ये सहमत आहे. सर्व धर्म हे पुरुष प्रधान आहेत, हे पितृसत्ताक आहेत. सर्व धर्मांमध्ये एक संपूर्णतः अधोरेखित असं लिहिलेलं आहे की स्त्रिया या दुर्बल आहेत, त्या अर्ध्या आहेत, त्या पुरुषाच्या वर अवलंबून आहेत, त्या परावलंबी आहेत. त्याच्यामुळे स्त्रियांनी पापाचं फळ खाल्लं आणि त्याच्यामुळे पाप जन्माला आलं. तिने जे फळ खाल्लं त्याच्यामुळे पाप जन्माला आलं. स्त्री ही नेहमी पापाची जननी आहे. पण पापाची जननी आहे ते पाप करतं कोण आहे? पापाची जननी आहे तर म्हणजे तुम्ही तिच्या पोटून निघालात म्हणून ते पाप आहे का? तर तसं नसून स्त्रिया आम्हाला मोहित करतात म्हणून त्या पापी आहेत, हे म्हणणं म्हणजे असं आहे की मी फळ खातो कारण फळच खूप चांगलं लागतं. मग तू फळ खाऊ नकोस बाबा. फळ चांगलं दिसतंय, फळ चांगलं लागतंय म्हणून मी फळ खातो आहे. आणि मी फळ खातो आहे ते फळ चांगलं दिसतं म्हणून, म्हणजे तो फळाचा दोष आहे. नाहीतर मी खाल्लंच नसतं. अशा पद्धतीच्या ज्या अतार्किक आणि अतिशय अमानुष पद्धतीच्या कल्पना याच्यामध्ये लादल्या गेल्याच्या, त्याच्याबद्दल आज देशामध्ये पुन्हा एकदा या घटनेने वादळ उठवलं. या घटनेचा आपण निषेध करतोय. आत्ताच घडलेली 3-4 दिवसापूर्वी घडलेली ही घटना आहे. कळव्याला घडलेली, ठाण्याच्या जवळ घडलेली घटना, एका मंदिरात घडलेली घटना आहे. आणि एका मुलीने जे पत्र लिहिलं त्या पत्राबद्दल मी बोलत होते. त्या मुलीने लिहिलं की बरं झालं बाई तू मरून गेलीस. हे किती भयंकर आहे. बरं झालं बाई तू मरून गेलीस, नाही तर तुझा विचार कसा झाला असता? तर तुला कुठे हात लावला? काय झालं? तुला कसं काय तू तिथे पोहोचलीस? तुझं नक्कीच कोणाशी तरी संबंध असतील म्हणून असं झालं असेल. त्या मुलाला तुझ्याबद्दल मोहच कसा झाला? तू नक्कीच कुठले तरी कपडे घातले असशील. नक्कीच तुझ्याचकडून काहीतरी पावती गेली असेल. तूच त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं असेल. आताही बघा कशा पद्धतीने बातम्या दिल्या. ती बाई घरातून निघाली, ती मंदिरात गेली आणि मग नंतर ती बेपत्ता झाली. ती गेलीच कशी? म्हणजे रात्री बायकांनी मंदिरात जाऊ नये अशा पद्धतीचे पण आता प्रचार केले जातील. प्रश्न असा आहे की तुम्ही बलात्कार्यांवर बंदी कधी आणणार? जर कुत्रा रस्त्यावर घाण करतो, कुत्रा रस्त्यावर पिसाट फिरतोय किंवा त्याला कुठला रोग झालेला आहे, त्याच्यामुळे रेबीज होईल म्हणून आपण कुत्र्यांचा बंदोबस्त करतो. असे जे कुत्रे जे आपल्या अंगावर येतील त्यांना आपण बंदोबस्त घालतो, त्यांच्या गळ्यात पट्टे घालतो आणि त्यांना आपण दवाखान्यात नेऊन सोडतो, किंवा सरकारी जे व्हेटरनरी खातं आहे ते येऊन तिथून त्या पशूंना घेऊन जाऊन त्या पशूंचा बंदोबस्त करतात. त्यांना गोळी मारून पण कुत्र्यांना ठार केलं जातं. पण हे जे पशु आहेत, मोकाट सुटलेले, जे स्त्रियांवर बलात्कार करतात आहे, अत्याचार करतात आहे, या पशूंचा कधी आणि कसा बंदोबस्त होणार आहे? कधी होणार आहे बंदोबस्त? आणि हा बंदोबस्त फाशी देऊन नाही होणार. हा बंदोबस्त त्यांच्या डोक्यामध्ये वैचारिक दृष्ट्या जे पेरलेलं आहे ते काढून होईल. त्यांच्या नेणिवेमध्ये हे झालं पाहिजे. स्त्री ही माणूस आहे. जसं पुरुष हा एक माणूस आहे आणि त्याला जसं शिक्षण, रोजगार, सगळ्या समान संधी, स्वातंत्र्य, समता सगळ्याचा अधिकार आहे, तसा स्त्रीला स्वातंत्र्य, समता, रोजगार, शिक्षा, बोलणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्वांचा अधिकार आहे. आणि ती या देशातली जसा अगदी समान
जसं पुरुषाला एकमत आहे तसं स्त्रीला एकमत आहे, अशा पद्धतीची समान नागरिक आहे. ती लहान मुलगी असू दे, ती लहान मुलगी जन्माला आल्यानंतर आपल्या आई वडिलांना ज्या आश्वस्ततेने बघते, जिथे ती जन्माला आलेली आहे, ती भूमी, तो देश, ते राज्य, तो प्रदेश हे हा आपला आहे, असं जसं एखादा मुलगा समजतो लहानपणापासून, तसं त्या मुलीलाही समजतं. त्यावेळेला तिच्या समोर असणारं जे निर्व्याज, अतिशय चांगलं, सुंदर असं जग आहे, त्या सुंदर जगाला तसंच राहू द्या. तिला मोकळेपणाने फिरण्याचं तिने पाऊल टाकलं बाहेर, की तिला भीती वाटता कामा नये, अशा पद्धतीचं जग निर्माण करा, असा आपल्याकडे कधीच संदेश दिला जात नाही. असं आपल्या नेणिवेत पेरलं जात नाही. आपल्याकडे मुलगी झाल्याबरोबर आई-वडिलांना भीती वाटते. अगदी लहान मुलगी सुद्धा कुठल्याही पुरुषाजवळ ठेवण्याची भीती वाटते. कारण या देशातल्या पुरुषांवर विश्वास नाही. मी सगळ्या समस्त पुरुष जातीला पूर्णपणे विनम्रतेने आवाहन करते, की हे तुम्हाला वाटत नाही का, की हे तुमच्यावर लांछनास्पद आहे? तुम्हाला वाटत नाही का, की तुम्ही बदलावं? तुम्ही भलेही कितीही संघटना निर्माण करा, की हिंसाचाराच्या विरुद्ध पुरुष, पण स्त्रियांच्या हिंसाचाराच्या विरुद्ध पुरुषाच्या संघटना कुठे आहेत? मुलींच्या हिंसाचाराच्या विरुद्ध पुरुष अशा संघटना कुठे आहेत? अशा संघटना नाहीयेत. ते स्वतःच्या बद्दल बोलतात. ते पुरुषांवर झालेल्या अन्यायाबद्दल बोलतात. ज्या लिंगभावांवर आधारित ज्या जेंडरच्या संघटना आहेत, त्या ट्रान्सजेंडरच्या, LGBTQच्या याही संघटना संपूर्णतः अत्याचार आणि अन्यायाच्या विरुद्ध बोलतात. तेव्हा ट्रान्सजेंडर मध्येही ज्या स्त्रिया असतात, त्या व्हल्नरेबल होतात, हे आपल्याला समजलं पाहिजे. या देशामध्ये अजूनही स्त्रियांचं स्थान त्यांना अर्ध आकाश म्हणू दे, त्यांना आम्हाला म्हणावं लागतं, की "अरे, तुम्ही जसे भूमिपुत्र आहात, तसे आम्ही भूमिकन्या आहोत." जोपर्यंत या भूमिकन्यांना जमिनीमध्ये गाडलं जाईल, तोपर्यंत कायमच, कायमच, कायमच या देशामधल्या स्त्रिया पारतंत्र्यात राहतील आणि म्हणून आम्हाला सीतेसारखं पारतंत्र्यात राहायचं नाही. आम्हाला सावित्रीसारख्या वडाच्या पूजा करायच्या नाही. आम्हाला जो माणूस डोळ्यावर पट्टी ठेवून सावित्रीचे अन्याय सहन करतो, असा कुठलाही सत्यवान नकोय. आम्हाला सत्यशोधक ज्योतिबा हवाय. असा ज्योतिराव हवाय, की ज्या ज्योतिरावांनी अशा पद्धतीने संपूर्णतः बलात्काराच्या प्रश्नाला हात घातला आणि जिथे-जिथे बलात्कार होऊन, त्यांच्यावर जबरदस्ती होऊन, त्याच्यातून निर्माण झालेली बेवारस मानली गेलेली अनोरस मुलं सुद्धा जगवली आणि त्यांना दत्तक घेतलं. अशा पद्धतीचा एक अतिशय प्रेमळ, व्यापक, माणुसकीवर आधारित समाज निर्माण करायचा आहे आणि तो समाज निर्माण कधी होऊ शकतो? तो समाज मनुस्मृतीने नाही होऊ शकत. तो समाज निर्माण करण्यासाठी संस्थानांनी पण किती योजना केल्या, शाहू महाराजांनी किती योजना केल्या, प्रिन्सली स्टेटमधून किती आरक्षण आणलं, किती योजना केल्या, तरी सुद्धा ते होऊ शकत नाही. ते जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, तेव्हा ते भारत देशाची घटना आपण कशी लिहू? हे संविधान काय सांगेल? या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार केला, त्या विचारामध्ये सर्वात महत्वाचा विचार हा सगळ्या नागरिकांचा माणूसपणाच्या सन्मानाचा विचार आहे. आणि हा सन्मानाचा विचार सुद्धा जेव्हा आपण बलात्काराचा प्रश्न हाती घेतो, तेव्हा हा स्त्रियांच्या सन्मानाचा विचार आहे. स्त्रियांच्या जगण्याचा विचार आहे. तिच्या अस्तित्वाचा, तिच्या अस्मितेच्या, तिच्या सन्मानाचा हा लढा आहे, बलात्कार विरोधी लढा. बलात्कार विरोधी लढा, हा लढा पुरुषांच्या विरोधात नाहीये. हा लढा एका सत्तेच्या विरोधात आहे. पितृसत्तेच्या विरोधात. हा एका जातीवादी सत्तेच्या विरोधात आहे. हा एका धर्मसत्तेमध्ये स्वतःला ग्रेट मानणाऱ्या पुरोहितांच्या सत्तेच्या विरोधात आहे. हा लढा जे स्वतःला कंपनी, कॉर्पोरेट आणि अ, असे भांडवलदार आणि साम्राज्यवादी मानतात आणि त्याच्याकरता ते कित्येक आदिवासी स्त्रियांवर बलात्कार करत संपूर्णतः आपली सत्ता गाजवतात. अशा राज्यसत्ता आणि संपूर्णतः असणाऱ्या कंपनी सत्तेच्या विरोधात. या सर्व सत्तांनी जर कुठलाही त्यांना ब अ, काय म्हणू त्यांना जर सूड घ्यायचा असेल, तर त्यांनी सूड कधी घेतलेला आहे, तर त्यांनी सूड नेहमी स्त्रियांच्याद्वारे घेतलाय. स्त्रियांवर बलात्कार करून, स्त्रियांवर अत्याचार करून घेतलाय. म्हणून आपल्या लक्षात असं येतं, की छोट्या-छोट्या लढाया सुद्धा स्त्रियांना ऑफिसच्या जागेवर लढाव्या लागतात. त्या जिथे काम करतात तिथे लढावे लागतात. त्या कामाच्या ठिकाणी त्यांना मागावं लागलंय, की लैंगिक छळ झाला किंवा अशा पद्धतीचा कुठला गुन्हा झाला, तर ती नोंदवण्याची आम्हाला मुभा असली पाहिजे. म्हणून विशाखा गाईडलाईन्स पहिल्यांदा आल्या आणि या विशाखा गाईडलाईन्सच्या आधारावर आपल्याकडे कायदा झाला. ज्यावेळेला निर्भया बलात्काराची घटना घडली आणि ज्यावेळेला विविध प्रकारच्या बलात्काराच्या घटनांच्या संदर्भामध्ये एक संपूर्णतः स्त्रियांनी कायदा कसा असावा याचा अभ्यास केला, तेव्हा जस्टिस वर्मा कमिटी नेमण्यात आली. आणि जस्टिस वर्मा कमिटीने दिलेले जे शिफारसी आहेत, ज्या संपूर्ण सूचना आहेत, त्याच्या आधारित तरी सुद्धा स्त्रिया बघा, संपूर्ण स्त्रियांची चळवळ बघा, ही माणुसकीवर आधारलेली आहे.
या स्त्रियांनी बलात्काऱ्यांना फाशी द्या असं नाही म्हटलं. जे काही लोक आहेत ते चिडून म्हणतात की फाशी द्या. यांनी म्हटलं की तो बलात्कारी आहे. तो बलात्कारी, त्याला पूर्णपणे सजा द्या. त्याला सजा द्या, जन्मठेपेची सजा द्या. पण त्याला फाशी देऊ नका, कारण त्याला जगण्याचा अधिकार. म्हणजे या स्त्रियांनी स्वतःच्या मधली माणुसकी संपवली नाही. या चळवळींनी बलात्काऱ्यांना सुद्धा फाशीची सजा मागितली नाही. पण त्यांना सजा मात्र झालीच पाहिजे, कारण त्यांना जर सजा झाली नाही, तर ते मोकाट सुटलेल्या कुत्र्यांपेक्षाही, एखाद्या मोकाट सुटलेल्या सापापेक्षा किंवा बिबट्यापेक्षा किंवा वाघापेक्षाही भयंकर आहेत. आणि ते कधी स्त्रियांना लुबाडतील आणि स्त्रियांवर अत्याचार करतील आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी संभोग करणं, याला बलात्कार म्हणतात. आणि बलात्काराच्या ज्या व्याख्या आहेत त्याच्यामध्ये फक्त संभोग इथपर्यंत व्याख्या नाहीये. तर आता व्याख्या ज्यांनी त्यांच्यावर बळजबरी केली त्यांना, त्यांनी तिला तिला फार भयंकर पद्धतीने तिला शारीरिक संपूर्णतः त्रास दिला, जसं सुरेखा भोतमांगेच्या केसमध्ये आहे. तर अशा पद्धतीने व्यवहार केला असेल, तर समजा त्याच्यामध्ये सिद्ध नाही झालं की इथे बळजबरीने संभोग झाला आहे, तरी सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीची जी शारीरिक विटंबना केली, त्या शारीरिक विटंबनेच्या आधारावर त्यांना बलात्कारी म्हणूनच मानलं गेलं पाहिजे. आणि ही बळजबरी, मग ती मॅरिटल रेप असेल, वैवाहिक पातळीवर पण बलात्कार झाला असेल, तरी ती मानली गेली पाहिजे. मायनर मुलींची लग्न केली जातात आणि मायनर मुलींची लग्न केल्यानंतर, बालविवाहाचं मध्ये लग्न केल्यानंतर तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जर तिच्या नवऱ्याने बलात्कार, म्हणजे खरं तर तिच्यावर तो बलात्कारच असतो रोजचा. पण ते आपण कधी गृहीत धरलेलं नाही. आपण हे गृहीत धरलंय की लग्न झालं म्हणजे तिला तिची सहमती आहे. त्याच्यामुळे 18 वर्षाच्या वरती झाल्याशिवाय मुलगी, तिचं लग्न होऊ नाही द्यायचं. हे सर्वांनी जर केलं तर या देशामधलं अर्ध बलात्काराचं प्रमाण कमी होईल. आणि म्हणून आपल्याला सर्वांना संवेदनशील व्हावं लागेल. आपल्याला सर्वांना एक नागरिक म्हणून नाही, एक माणूस म्हणून संवेदनशील व्हावं लागेल. आज लक्षात घ्या, फुले आंबेडकरवादी, गांधीवादी विचारांमध्ये ज्या अहिंसेचा उल्लेख आहे, ज्या तथागत गौतम बुद्धांनी अहिंसा आणि करुणा आणि या सर्व पंचशिलाचा जो आपण विचार करतो, त्याच्यामध्ये प्रज्ञा आणि विवेकाचा उच्चार आहे. विवेक आणि प्रज्ञा जागी ठेवली तर अशा पद्धतीची सत्ता आपण प्रस्थापित करणार नाही. तेव्हाच समानता प्रस्थापित होऊ शकते, जर आपला विवेक जागा असेल, आपली बुद्धी जागी असेल, आपल्यामध्ये करुणा असेल, आपल्यामध्ये अहिंसा असेल आणि आपल्याला शांततेचं वेळ असेल. म्हणजे आपल्याला संपूर्ण समाजामध्ये शांत समाधानी आयुष्य जगता येईल, अशा पद्धतीच्या प्रेरणा देणारा तथागत गौतम बुद्ध इथे झाला. या तथागत गौतम बुद्धाच्या संपूर्ण काळामध्ये आपल्या लक्षात असं येतं की बलात्काराच्या घडलेल्या घटनांचा आपल्याला उल्लेख दिसत नाही. इव्हन आम्रपाली सारख्या गणिकेचाही सन्मान झालेला आपल्याला दिसतो. म्हणून स्त्रियांच्या चळवळीचं नातं हे आपल्याला धम्माशी पटकन जोडता येऊ शकतं. याच्याकरता जरी स्त्रियांची चळवळ जी मुख्य चळवळ आहे तिथे मानत नसेल, तरी फुले आंबेडकरवादी स्त्रीवाद हे मानतो. आणि हे तथागत गौतम बुद्धाच्या ह्या ज्या प्रेरणा आहेत, या प्रेरणा मानवतावादी प्रेरणा आहे. तिथे बलात्कार, विनयभंग, जबरदस्ती याला जागा नाहीये. आणि म्हणून या प्रेरणा लक्षात घेऊनच, ह्याच प्रेरणांच्या आधारावर जेव्हा संविधान आपल्या हातामध्ये कायदा म्हणून देतं, त्यावेळेला त्या मुलीला अल्पवयात तिचं लग्न न करता तिला शिक्षण, रोजगार, तिचं संपूर्ण उत्फुल्ल जगणं, तिचं स्वयं शिक्षण होणं, म्हणजे तिला सगळ्याच पद्धतीचं शिक्षण मिळणं, जसं पुरुषाला पण मिळणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला मेकॅनिक व्हायचं असेल तर मेकॅनिक म्हणून लहानपणापासून त्याला पूर्ण कौशल्य मिळाले पाहिजे. तसं स्त्रीला जी कौशल्य हवी आहे, तिला डॉक्टर व्हायचं असेल तर तिला ते कौशल्य लहानपणापासून मिळण्याच्या सगळ्या संध्या उपलब्ध करणं, ती संधी तिला मिळाल्यानंतर, ते अवसर मिळाल्यानंतर तिचं उत्फुल्लित व्यक्तित्व होणं गरजेचं आहे. आज जर प्रत्येक ठिकाणी जाताना तिला मंदिर असू दे, धर्मस्थळ असू दे, कुठले घाट असू दे, कुठल्या नद्या असू दे, तलाव असू दे, शेती असू दे, तिची कामाची ठिकाणं असू दे, तिची नोकरी असू दे, सचिवालय असू दे, मंत्रालय असू दे, सरकारी संसद असू दे, अशा सर्व ठिकाणी जिथे जे आपण सगळे ठिकाणं, न्यायालयापासून ते आपण हे सगळं म्हटलं, माध्यम असू दे, माध्यमांची ऑफिस असू दे, ही सगळी ठिकाणं तिच्यासाठी सुरक्षित असली पाहिजे. रेल्वे स्टेशन असू दे, हॉस्पिटल्स असू दे, ही जर तिच्यासाठी सुरक्षित असतील, तर या देशातला पुरुष सुद्धा सुरक्षित आहे. या देशातल्या पुरुषाच्या मनामध्ये, कारण तो पुरुष बाप पण असतो, तो पुरुष भाऊ असतो, तो पुरुष मुलगा असतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये शंका येणार नाही, त्याच्या मनामध्ये भीती उमटणार नाही की माझी बहीण गेलीये तर आता तिच्यासोबत तसं काही तर होणार नाही ना, माझी पत्नी बाहेर गेलीये तिच्यासोबत काही होणार नाही ना. त्याच्यामुळे हा जो सुसंस्कृत, सुसभ्य आणि मानवीय असणारा समाज निर्माण करायचा असेल,
तर आपल्यालाच संपूर्णतः स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपल्याला संपूर्णतः जी छोटी मुलं आहेत, त्या छोट्या मुलांवर सुद्धा बलात्कार होतो आणि ही छोटी मुलं बलात्कारासाठी बळी पडतात असं आपण बघितलंय आणि पुरुषच पुरुषावर बलात्कार करतोय हेही आपण बघितलंय. तर अशा पद्धतीने त्याच्याही विरोधामध्ये आपल्याला नोंद घ्यावी लागेल आणि ही जी बुभुक्षितता आहे, हा जो संपूर्णतः अ, हे जे देहकर्म आहे, हे देहकर्म करण्यासाठी म्हणून आता शरीर संबंध जुळवू असं म्हणून फक्त एक लग्न ही एक गोष्ट मान्यता म्हणून ठेवली गेली आहे समाजामध्ये. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष मैत्रीचे निकोप संबंध जितके विकसित होतील, जितके लिंगभावांमध्ये आधारित जेवढे सगळे संबंध आहेत, त्या संबंधांमध्ये मैत्रीला जेव्हा आधार मिळेल, तेव्हा तिच्या इच्छेलाही सन्मान मिळेल. तिच्या इच्छेला पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल. ती नाही म्हणते म्हणजे नाही. हे समजणं गरजेचं आहे. तिचा नकार असेल तर तिच्या इच्छेविरुद्ध मी हात लावत असेल, तर ती बलात्काराची पहिली पायरी आहे, हे लक्षात घेणं हे पुरुषांचं काम आहे. त्याच्यामुळे बलात्कार हा मुद्दा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा आहे. पण अत्याचार करणाऱ्याच्या मध्ये जाणीव आणि नेणीवेमध्ये जोपर्यंत एक संपूर्ण सामाजिक संवेदना, एक मानवीय संवेदना, मी सुद्धा माणूस आहे आणि ती सुद्धा माणूस आहे. माझ्या इच्छेला जसं महत्व आहे, माझा बॉस जर माझ्या विरोधामध्ये वागला किंवा कोणीतरी मला रस्त्यावर चाकू मारला किंवा माझ्यावर कोणीतरी हल्ला केला, तर मी जसा भयभीत होतो, तसा माझ्या केवळ अस्तित्वाने ही स्त्री भयभीत होते. याचा अर्थच माझ्या अस्तित्वामध्ये काहीतरी भयंकर आहे आणि याला धर्म, जाती आणि संपूर्णतः साम्राज्यवादी सत्ता असेल, वर्गवादी सत्ता असेल, कुठल्याही शोषकांची सत्ता असेल, याला पाठिंबा देते. याला संपूर्णतः पळवून आणण्यासाठी कितीतरी मोठे-मोठे गुंड लावले जातात, माफिया वापरले जातात आणि सर्वात पहिल्यांदा मग ती हाथरसची घटना असू दे, बदायूमधली घटना असू दे, रमिजाबीवर झालेला बलात्कार असू दे, बिल्किस बानो सांप्रदायिकतेच्या दंगलीमध्ये आम्ही मुसलमानांना धडा शिकवू म्हणून ज्या पद्धतीने हिंदुत्ववाद्यांनी वेगवेगळ्या जातीच्या लोकांना धरून बलात्कार करायला लावले किंवा ज्या वेळेला युद्ध होतात त्यावेळेला आपण दुसऱ्या देशाच्या स्त्रियांवर बलात्कार केला तर आपण आपण उत्तम सैन्य आहोत हा जो माज आहे, ही जी अरेरावी आहे, हा जो भयंकर एक संपूर्ण त्याच्यामध्ये पुरुषार्थ मानला जातो, ह्याला पुरुषार्थ म्हणत नाही. पुरुष अर्थ हा शब्दच चुकीचा आहे. मानवार्थ होणं गरजेचं आहे. जोपर्यंत मानवार्थ नाही होत, पुरुषार्थ हा शब्द पूर्णपणे काढून टाकणं गरजेचं आहे. पुरुषार्थामध्ये एक वीरतेची, शौर्याची भावना आहे, जिथे क्रौर्याला पण शौर्य मानलं गेलंय. जिथे क्रूरतेला सुद्धा अमानुषतेला पण सुद्धा मानवी मानलं गेलंय आणि ती त्याची इच्छा मानली गेली आहे. मग ती द्यूतामध्ये खेळताना पांडवांनी द्रौपदीला लावणं आणि द्रौपदीचं वस्त्रहरण संपूर्णतः सगळ्या लोकांसमोर, नातेवाईकांसमोर, तिच्या आजोबांसारखे असणारे पितामह असणाऱ्या भीष्मासमोर होतं आणि एकही पुरुष बोलू शकत नाही. आणि अशा प्रकारचे ग्रंथ आपल्या डोक्यावर घेतले जातात आणि नाचवले जातात आणि त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की तिथे मान्यता दिली जाते बलात्काराला. अशा कुठल्याही संपूर्ण जिथे जिथे बलात्काराला मान्यता आहे अशा कुठल्याही पद्धतीचं जे काव्य असेल, तशा पद्धतीचं साहित्य असेल, या साहित्यावर खरं तर बंदी यायला पाहिजे. कारण जिथे स्त्रियांचा पुरुषांच्या सन्मानाचा विचारच केला गेला नाही, त्यांना शूद्र अतिशूद्र मानत त्यांच्यावर अत्याचार करण्याचं पूर्णपणे एक परिपाठ असणारे अशा पद्धतीच्या ग्रंथांना पूर्णपणे हवा देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीच्या साहित्यांवर जोपर्यंत बंदी येत नाही, तोपर्यंत लोकांच्या मनात आणि विचारात आणि डोक्यात, मेंदूत, त्यांच्या जाणीवेत, त्यांच्या नेणीवेत, अंतर्जाणीवेमध्ये बदल होत नाही. आणि ते बदल जर व्हायचे असतील, तर आपल्याला तुम्हाला वाटेल की हे कसं जोपर्यंत बलात्काराच्या प्रश्नावर मौन राहील पुरुषांचं, माणूस म्हणून मौन राहील, तोपर्यंत या देशामध्ये बदल घडणार नाही. संविधान असलं तरी बदल घडणार नाही. संविधानामधून कितीही हक्क मिळाले, जस्टिस वर्मा कमिटी नेमली गेली. आम्ही हक्कांच्या परिभाषा आणि संविधानामध्ये असणाऱ्या सगळ्या कायद्यांच्या परिभाषा पूर्णपणे वाढवून आम्ही बलात्काराच्या संदर्भामध्ये कसा कसा न्याय मिळावा, कशी शिक्षा मिळावी हे कितीही लिहिलं तरी जोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या जस्टिसच्या मनामध्ये मनुस्मृती जिवंत असेल, त्यांच्या मनामध्ये धर्मामध्ये लिहिलेलं आहे की पुरुषापेक्षा स्त्री ही खालची आहे आणि तीच पापाचं फळ आहे किंवा तिच्यामुळेच पाप निर्माण झालं, अशा पद्धतीच्या धारणा असतील, तर तोपर्यंत या देशामध्ये काय या जगामध्ये सुद्धा बलात्कार विरोधामध्ये जाणीव आणि नेणीवेमध्ये फरक पडणार नाही. बलात्कार झाल्याने आपण साशंक होऊ, बलात्कार झाल्याने आपण अस्वस्थ होऊ, बलात्कार झाल्याने आपल्याला त्या मुलीबद्दलची दया वाटेल. पण जोपर्यंत आपल्याला स्वतःच्या संदर्भामध्ये आपल्या स्वतःच्या बगलेत झाकून मला स्त्रियांच्या बद्दल
अशा पद्धतीने सन्मान नाहीये. आणि बलात्कारी स्त्रीला जर या देशामध्ये सन्मान नसेल, तिला फक्त एकल बलात्कारित, आता तिचं काय आहे, आता तिची विटंबना झाली म्हणजे मी पण विटंबना करू शकतो आणि तिला मरण्याशिवाय जर पर्याय नसेल, तर या देशामधल्या असंख्य मुली, असंख्य स्त्रिया या हुंदके दाबत आपल्यावरती झालेल्या अन्यायाचा उच्चार करणार नाही. आज आपण दलित बहुजन चळवळीमध्ये जातीच्या आधारावर झालेल्या अन्यायाचा उच्चार करू शकतो, कारण अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे. आपण आज जर आपल्यावर कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार झाले, तर आपण ह्युमन राईट्स व्हायलेशन झालं, मानवाधिकाराचं उल्लंघन झालं म्हणून आपण युनोमध्ये सुद्धा तक्रार करू शकतो. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने नाही स्वीकारलं तर आपण UN मध्ये तक्रार करून मानवी अधिकाराच्या संदर्भात बोलू शकतो. स्त्रियांचे अधिकार हे मानवी अधिकार आहे. त्याच्यामुळे स्त्रियांच्या अधिकाराच्या संदर्भात जर निर्भयाला भारतामध्ये न्याय मिळाला नसेल, लाखो लोक रस्त्यावर आले, त्यांनी कॅन्डल व्हिजिल काढलं, त्यांनी पूर्णपणे मेणबत्त्या जाळून निषेध व्यक्त केला, त्यांनी सगळ्यांनी हे दाखवलं की आम्ही या बलात्काराच्या विरोधात आहोत. मणिपूरमध्ये झालेल्या बलात्काराच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये स्त्रियांच्या चळवळींनी आणि मानवी अधिकाराच्या चळवळींनी आणि अनेक जे खरोखर संवेदनशील राजकीय नेते आहेत त्यांनी त्याच्या विरोधामध्ये पूर्णतः आपलं मत पण जाहीर केलं आणि त्या मणिपूरच्या स्त्रियांना जाऊन भेटणं, त्यांना आश्वस्त करणं आणि त्यांना आधार देण्याचं काम केलं. अशा पद्धतीचं कार्य आज आपल्याला करावं लागणार आहे. ते अनेक पातळ्यांवर करावं लागणार आहे. प्रबोधनाच्या पातळीवर करावं लागणार आहे, जाणीव जागृतीच्या पातळीवर लागणार आहे, आपल्या टेक्स्टबुक, आपल्या पाठ्यपुस्तकांच्या पातळीवर करावं लागणार आहे. आपल्या घरामध्ये वाढवताना लहान मुलगा आणि मुलगी वाढवताना हा फरक करायचा नाही आणि मुलगी आणि मुलगा हे दोघही जण बरोबरीचे आणि दोघांनाही एकमेकांचा सन्मान असेल अशा पद्धतीचं वातावरण करावं लागेल. जर समजा आपल्या घरामध्ये एखादी तृतीयपंथी हे तुमच्यासाठी समजण्यासाठी मी तो शब्द वापरला, अशी जर कोणी व्यक्ती असेल, ट्रान्सजेंडर कोणी व्यक्ती असेल, तर तिच्याबद्दलचा सन्मान करण्याची शिकवण देणारं वातावरण तयार केलं पाहिजे. आता 21वे शतक आहे. आपल्याला पूर्ण माणूस जन्माला आला त्या 10,000 वर्षापूर्वीच्या गोष्टी वगैरे सांगितल्या जातात. आपण एका पर्यावरणवादी संपूर्ण याच्यामध्ये म्हणतोय की एकीकडे हा संपूर्ण विनाश व्हायला लागलेला आहे. पण विनाश व्हायला लागला असताना माणूस एकीकडे म्हणतोय आपण सुसंस्कृत झालोय, सभ्य व्हायला लागलोय, तर आपण अजूनही विकृत, असभ्य, अमानुषच राहणार आहोत का याचा विचार करायला पाहिजे. पुढच्या विकासाची पावलं हे करत असताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरण आणि प्रकृतीशी ज्या पद्धतीचा खेळ आणि संहार आपण करतोय, तसंच मानव जातीमधल्या एका घटकाला दुर्बल मानत तिच्यावर कायम अत्याचार करणं, तिला दुर्बल ठरवत, तिला परावलंबी ठरवत, तिला अर्ध ठरवत, तिला असमर्थ ठरवत, तिच्यावर कायम अत्याचार करत राहणं आणि त्या अत्याचाराचं समर्थन करणं म्हणजे मंदिरातल्या या पुजाऱ्यांनी केलेल्या बलात्काराचं समर्थन आहे. बिल्किस बानोवर झालेल्या बलात्काराचं समर्थन आहे. निर्भयावर झालेल्या बलात्काराचं समर्थन आहे. सुरेखा भोतमांगेवर जेव्हा बलात्कार झाला तेव्हा त्याचं समर्थन केलं जात आहे. मथुरेवर बलात्कार झाला त्याचं समर्थन केलं जात आहे. बहुरी देवीवर, रमिजा बीवर, हाथरसमध्ये झालेल्या दलित मुलीवर किंवा पत्रकार मुलींवर झालेला बलात्कार, या सर्व बलात्कारांचं समर्थन केलं जात आहे. बदायूमध्ये ज्या 3 मुलींनी आत्महत्या केली बलात्कारानंतर, या मुलींच्या बलात्काराचं समर्थन केलं जात आहे. ज्या मुली कुस्तीवीर आहेत त्या कुस्तीवीर मुली सांगतात आहेत की ब्रजभूषण सिंगनी अशा पद्धतीने आमच्यावर बळजबरी केली, आमच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या मुली आपल्या देशाला आजही आत्ताही वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये जाऊन आपल्याला गोल्ड मेडल मिळवून देतात आहे. त्या मुली आपल्या देशाची शान आहेत. पण त्या देशाची शान असल्या, गौरव असल्या तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, या देशातल्या नराधमांना मात्र संरक्षण आहे सरकारचं, पण या मुलींना मात्र सन्मान नाहीये, या मुलींना संरक्षण नाहीये. या मुलींची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनला घेतली जात नाही. खरं तर जस्टिस वर्मा कमिटीचा रिपोर्ट येण्याआधीपासूनच संविधानामध्ये ज्या पद्धतीचे कायदे आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कायद्यात अगदी छेडखानी झाली तरी सुद्धा छेडखानीच्या विरोधामध्ये तुम्हाला जाऊन ताबडतोबीने तक्रार करता येते. पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार घेतली गेली पाहिजे. रस्त्यावर कोणी आपल्याला काही हे केलं, कोणी आपल्याला बसमध्ये हात लावला, आपल्याला बसमध्ये छेडखानी केली, तरी सुद्धा स्त्रियांना जाऊन बोलण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. त्याची सगळी कलमं आणि त्या कलमांच्या संदर्भामधला पूर्ण काही, आज माझा वेळ संपत आलाय म्हणून त्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये पूर्ण माहिती देते, कलमांसकट देते, कुठल्या कुठल्या कलमांच्या आधारावर आपल्याला कुठे कुठे जाता येतं, जस्टिस वर्मा कमिटीने केलेल्या शिफारसींमध्ये काय काय शिफारशी आहेत, अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आपण करूया.
राहुल, मी तुम्हाला विनंती करते तसा एक कार्यक्रम केला तर मुलींना अशा पद्धतीचा बलात्कार झाला तर स्वतःला संपवून टाकणं किंवा त्यांना कोणी मारून टाकत असेल तर त्यांचा बलात्कार आणि खुनी असे दोन्ही त्यांच्यावर खटले आहेत. आणि जर समजा तिला आत्महत्या करावीशी वाटली आणि आत्महत्या करायला ती गेली तर तिला आत्महत्या न करता ती समाजामध्ये सन्मानाने जगावी. बलात्कार झाल्याने तिचं शरीर कलंकित नाहीये तर ही पुरुष मंडळी कलंकित होती. ही बलात्कारी मंडळी कलंकित होती. ही अमानुष होती. तुझा काहीच दोष नाहीये हे सांगू शकण्याची व्यवस्था, ही स्पेस, असा अवकाश आपल्याला निर्माण आपण करू शकतो. तशा पद्धतीचे कायदे आपल्याजवळ आहेत. त्या कायद्यांचा आपण आधार घेतला पाहिजे. आता मी जे केलंय ही एक पूर्वपीठिका आहे. ही जी घटना घडली त्या घटनेच्या निमित्ताने आज मी संपूर्णतः कशा पद्धतीने समाजाने बलात्कार या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे आणि बलात्कार हा मुद्दा हा फक्त स्त्रीचा नाही, स्त्रीवर झालेल्या अत्याचाराचा नाही, हा फक्त स्त्रियांच्या चळवळीचा नाही, हा संपूर्ण देशामध्ये माणुसकीसाठी आणि मानवतेला काळिमा लागू नये म्हणून साठी लढण्याचा मानवी अधिकाराचा मुद्दा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मी इथे सांगते. मला तुम्ही बोलवलं आणि पुढच्या याच्यामध्ये मी पूर्ण कलम घेऊनच तुमच्याशी बोलते आणि सगळे आर्टिकल तुम्हाला सांगते. तर मला इथे बोलवलं, बहुजन संघटकांनी मला ही संधी दिली आणि नेहमीप्रमाणे तुम्ही माझं ऐकून घेतलं असेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न तुम्ही टाकलेत तर त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा पुढच्या सेशनमध्ये मी देऊ शकेन. तर जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, उलगुलान उल जोहार, जय संविधान आणि जिंदाबाद.